चला डब्बे कशाने क्लीन केले पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी आता इथे बघा स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकाची म्हणजे माझ्या कॅटसाठी चिकन आणलेलं आहे. आता सध्या आम्ही काही खाती नाही. आता इथे थोडं चिकन आणले त्यांच्यासाठी, स्वच्छ धुवून घेतलं, त्याच्यात पाणी घातलं आणि नॉर्मल ते शिजायला ठेवलेलं आहे. त्याच्यात काहीच टाकलेलं नाही. त्याच्यानंतर आहे ना, चला आता मग आता दुपारची आमची जेवणाची पण तयारी करायची आहे. आता इथे बघू शकता गावठी वाटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ माझी घरचीच असते. चला आता इथे मी डाळ घेते आणि ती आता कुकरमध्ये घालून घेते. ती व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे पहिलेच आणि आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं 2 ग्लास पाणी घालायचं. अगदी चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे चव लागते छान अशी डाळीला. आणि कुकरचं झाकण लावून आहे ना आपण आता गॅसवरती ठेवणार आहोत. त्याच्या आधी इथे मी भात पण शिजायला ठेवलेला आहे. बघू शकता आता भात पण होत आलेला आहे. चला त्या बाजूला चिकनचा आपला कुकर होतो, या बाजूला डाळ होते. चला त्याच्यानंतर इथे बघा कुकर पण थंड झालेला आहे आणि आता मी माझ्या कॅटला आहे ना चिकन देते. हे बघा चला आता पीस वेगळे देते आणि ग्रेव्ही वेगळी देते, कारण का चिकनचे पीस आहे ना ते मोठीला द्यायचे आणि ग्रेव्ही ना ते छोट्याला द्यायचे. ते बघू शकता. चला आणि इथे ना माझी लुसी आहे, ही बघू शकता. चला तिला वास आलेला आहे, तिला जेवायला देते आता. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा तिला दिलेले आहे पीस आणि हा आहे मेल छोटासा 2 महिन्याचा, त्याला मी ग्रेव्ही दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आज मस्त छान फ्राय कारलं करायचं आहे आणि कारलं स्वच्छ असं आहे ना धुवून घेतलं आणि ते पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. लिंबू आणि मीठ घातलेलं आहे त्या पाण्यामध्ये. आणि इथे बघू शकता त्याला आहे ना थोडासा हिरवी मिरची लसूणचा ठेचा बनवला आणि तो मस्त बेसन पिठामध्ये सगळं मीठ मिरची मसाला टाकलेला आहे. थोडंसं पाणी टाकून बॅटर बनवून मस्त कारले त्याच्यात असे हे करून घेतले आणि ते छान असे तळून घेतले. याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला येणार आहे पुढे. चला आता डब्बा कसा घासणार आहे आणि कशाने घासणार आहे, लिक्विड बनवून दाखवणार आहे पुढे. बघू शकता अगदी ह्याच पद्धतीने मी माझे जवळजवळ 15 डबे आहे ॲल्युमिनियमचे, ते ह्याच पद्धतीने घासलेले आहे आणि अजिबात वेळ लागत नाही. याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. बघू शकता तुम्हाला इथे एक डब्बा घासून दाखवलेला आहे आणि खूप छान असा क्लीन झालेला आहे. बघू शकता जास्त जोर पण लावायची गरज नाही. हे बघा ह्या पद्धतीने झाकण पण घासलेलं आहे. चला आता लिक्विड काय बनवलं ते तुम्हाला सांगते. अगदी थोडंसं इथे पाणी घेतलेलं आहे. आता 1-2 डब्यासाठी दाखवते. आता आपल्या घरामध्ये वॉशिंग पावडर असतेच ना, कोणती पण एरियल रेन पावडर तुम्ही घेऊ शकता. 1 चमचा घेतलेली आहे आणि इथे आपल्याला कोणताही शॅम्पू घ्यायचा आहे. आता इथे बघा अर्धाच मी शॅम्पूचा पाऊच टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबू घालायचं आहे. आता हे बघा अर्धच लिंबू पिळून घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा घालायचा. हे बघा हे आपलं लिक्विड तयार झालेलं आहे आणि याने आपल्याला ॲल्युमिनियमचे डबे घासायचे आहे. एवढे छान क्लीन निघतात आणि ताराची घासणी अजिबात वापरायची नाही. आपल्याला इथे सॉफ्ट घासणी घ्यायची आहे. ह्या पद्धतीने मी सगळे डबे घासून